हाय गाईज, गुड मॉर्निंग. बघा, कालच्या डेटला मी एक मेसेज टाकला होता इथं. पुढचे 1-2 दिवस ट्रेड अवॉइड करा किंवा साईडवेज मार्केट राहू शकतं. आज मी तर काही ट्रेडिंगच्या लेवल टाकल्या होत्या. तर तुम्हाला जर ट्रेडिंगबद्दल एक थोडीफार बऱ्यापैकी जर आयडिया असेल तर तुम्हाला हे लेवल अंडरस्टँडिंग होईल. इवन आजच्या डेटला सॉफ्टवेअरमध्ये मोस्टली एक क्लिअरली टॉपिक सांगायचा आहे सर्व बांधवांना. तर सर्व बांधवांनी क्लिअरली समजून घ्या. बघा, मार्केटमध्ये मुवमेंट कॅप्चर करण्याचं काम जे आहे तर बोट करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही स्ट्रॅटर्जी असेल, कोणताही बोट असेल, तर मार्केटची मुवमेंट कॅप्चर करण्याचं काम जो आहे तो सॉफ्टवेअर करतो. ओके, तर त्यामुळे सॉफ्टवेअर लावलं म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट येणार आहे असं नाही होत, बरोबर? किंवा सॉफ्टवेअर लावलं आहे म्हटल्यावरती लॉस होणारच नाही असं नाही होणार. ॲव्हरेजिंग आपल्याला जे आहे तर मार्केटचं बिहेवियर समजून घेता किंवा मार्केटचं बिहेवियर लक्षात घेता हे पूर्ण ट्रेडिंग ॲटोमेशन आपण इकडे करू शकतो किंवा केलेलं आहे. आता बघा, आजचं जर बघितलं तर मार्केट ओपन झालं कुठे इथं कुठेतरी 9:15-20. आता ह्या कंडिशनला तुम्ही जर मॅन्युअल जरी ट्रेड केला तरी तिकडं तुम्हाला लॉस होणार आहे. म्हणजे तुम्ही इथं समजा मार्केटनी इथं डाऊनमध्ये तुम्ही सेल केला, लॉस होऊ शकतो. कॉल बाय केला, लॉस होऊ शकतो. पुट बाय केला, लॉस होऊ शकतो. किंवा आता ह्या इथं एक कंटिन्युअसली 10 वाजता इथं एक लेवलला मार्केट आला आणि ह्या लेवलपासून इथं मार्केट जाते. तर ह्या कंडिशनला तुम्ही इथं जर बाय केला आणि मार्केट सडनली ड्रॉप डाऊन झालं तर तुमचा स्टॉप लॉस होणारच आहे. आणि जर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जर लावला नाही आहे तर मार्केट डायरेक्शन तुमचं निगेटिव्हमध्ये, तुमचा अकाउंट खूप मोठा लॉस होईल तुम्हाला. आता बघा, इथं मार्केट आलं आहे, ह्या लेवलपासून जर मार्केट इथे येतं आहे, एक क्लिअरली एक टॉपिक सांगायचा जर झाला तर ज्या वेळेस मार्केट साईडवेज असतं, ओके, ज्या वेळेस मार्केट साईडवेज असतं तर त्या कंडिशनला तुम्हाला प्रॉपरली ट्रेड करता येत नाही. ओके, आणि ट्रेडिंग जे आहे म्हणजे खूप साऱ्या बांधवांना एक असं वाटतं की नाही अरे मी आता इथं डायरेक्टली एक मिनटाची टाईम फ्रेम लावेल. ओके, आणि 1 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये एकदम मार्केटच्या मागोमाग एकदम छोटी ट्रेंड पकडेल. म्हणजे मी इथं मार्केटवरती जर घेतो आहे, मी इथं बाय करेल, कॉल बाय करेल, इथं मार्केट थोडंसं रिव्हर्स करतं आहे, लगेच मी प्रॉफिट बुक करेल, लगेच इथून पुट बाय करेल, लगेच इथून मी 2 पॉईंट कमी होईल. सो मार्केटमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर मार्केटचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे तर ते तुम्हाला शिकावं लागतील, समजून घ्यावं लागतील. ओके, आणि ते जर तुम्ही शिकले तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस वाढतील. आणि तुम्ही जर ते काही समजून घ्यायचं जर तयारी करत नाही किंवा नाही समजून घेते तर तुम्हाला तिकडं प्रॉफिट नाही बनणार. आता बघा, ह्या कंडिशनला एक लमसम इथे एक 9:15 वाजता एक 9:45 वाजता एक ट्रेंड बनला होता. बरोबर एवढी चांगली मुवमेंट झाली आणि इथून मार्केट सडनली जेव्हा ड्रॉपडाऊन झालं. पण ही 1 मिनटाची जी टाईम फ्रेम आहे तर ही काही रिस्की आहे, याच्यामध्ये काही कामाचं नाही आहे. तर इव्हन 5 मिनटाची टाईम फ्रेम इथे जर आपण लावतो आहे तर इथं चांगला आपला एक छोटीशी मुवमेंट भेटली असती. आणि इथून जेव्हा मार्केट स्ट्रगल करतं किंवा मागच्या कॅन्डलचा लो जर ब्रेक करते तर तुम्ही इथे त्याला एक्झिट करू शकत होते. आता बघा, मार्केट इथून इथपर्यंत गेलं, इथून इथपर्यंत गेलं, इथं येऊन अडकलं आहे, बरं ना. आणि इव्हन मार्केट इथून आता खाली चाललं आहे तर ह्या खालच्या लेवलपर्यंत मार्केटने टच करायलाच पाहिजे. जर मार्केट नाही करत आहे तर मार्केट परत इथून इथपर्यंत वरती येतं आहे, अपडाऊन पूर्ण फ्लक्च्युएशन करतं आहे. तर त्या कंडिशनला तुम्हाला नाही मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होणार आहे, नाही ॲटोमेशनमध्ये प्रॉफिट होणार आहे. ओके, सो ॲटोमेशन एक टूल आहे. त्याच्या सगळ्या जर टेक्निकल गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुमचं ट्रेडिंग सेशन खूप सारं सोपं होणार आहे, बरोबर ना. तर त्यामुळे या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही क्लिअरली समजून घ्या. ट्रेडिंग करायचं आहे नाही करायचं आहे, अवॉइड मार्केट सिच्युएशन, तर या सगळ्या गोष्टी क्लिअरली समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण एक नवीन कोर्सेस लॉन्च केला आहे मित्रांनो. तर त्या कोर्सचं ड्युरेशन असेल 15 दिवसाचं. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. तर त्या कोर्सेस संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट सपोर्टची कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातील. प्लस सिलेबस काय आहे, सेशन्स कसे असतील, त्याच्या व्यतिरिक्त मार्केट अंडरस्टँडिंग काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअरली समजून घेऊन याच्यावरती वर्किंग जे ती स्टार्ट करू शकता, कोर्सला जॉईन करू शकता. हा कोर्स टोटली लाईव्ह सेशनमध्ये असणार आहे. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.